चंद्रपूर परिसरासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून चंद्रपूर गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी बहुल जिल्ह्यांतील लाखो कुटुंबांसाठी नवे आशास्थान ठरणार आहे. कॅन्सर सारख्या गंभीर आजारासाठी वेळेवर व सुलभ उपचार मिळणे येथे मोठे आव्हान होते. ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते 22 डिसेंबर रोजी होणारे लोकार्पण या सेवा कार्याला नैतिक अधिष्ठान देणारे आहे. नमस्कार. आज चंद्रपूर आणि परिसराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण आहे. आज आपण महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या केलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण करत आहोत. हे हॉस्पिटल एक आरोग्य केंद्रच नाही तर लाखो कुटुंबांसाठी नवीन जीवनाची आशा ठरेल असा मला विश्वास आहे. चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे दुर्गम जंगलांनी वेढलेले आणि आदिवासी बहुल आहेत. अशा ठिकाणी विशेषतः कॅन्सरसारख्या आजारासाठी वेळेवर दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळणे हे मोठे आव्हान होते. अनेक वर्षापासून येथील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अन्य शहरांकडे जावे लागते. ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने हे हॉस्पिटल उभे राहिले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते या हॉस्पिटलचे लोकार्पण होत आहे. ही बाब अत्यंत समाधानाची आणि नैतिक अधिष्ठान देणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचे जतन केले आहे. त्यामुळे परमपूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीमुळे या सेवा कार्याला अधिक व्यापक अर्थ प्राप्त होतो आहे. हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी सुधीरभाऊ मुनघंटीवारजी यांनी दाखवलेली तळमळ ही विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणूनच भूमिका बजावली नाही तर खऱ्या अर्थानं जबाबदारी निभावली. त्यांची संवेदनशीलता आणि चिकाटी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोचवणे हे आमचे ध्येय आहे. हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. या आरोग्य सेवेच्या पवित्र कार्यात सहभागी सर्व मान्यवरांचे, टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि या प्रकल्पासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून येथील तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णसेवेचा आदर्श घालून देतील हा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक व्यापक होणार आहे. चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दाखवलेली तळमळ विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत या प्रकल्पासाठी भक्कम भूमिका बजावली. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून त्यांनी हे कार्य केले. त्यांची संवेदनशीलता, चिकाटी आणि दूरदृष्टी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे आणि हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे. या पवित्र आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते प्रत्येक सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या होणाऱ्या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 2 महिन्याच्या अगोदरच 22 डिसेंबरची ही वेळ घेण्यात आली होती. याचं उद्घाटन सरसंघचालक मोहनजींच्या हस्ते व्हावं असं स्वर्गीय रतन टाटा यांचा आग्रह व इच्छा होती. या हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय रतन टाटा जेव्हा माझ्या निमंत्रणावरून चंद्रपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी हे कॅन्सर हॉस्पिटल देण्याचं कबूल केलं. आम्ही एक ट्रस्ट तयार केली मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन
आणि सेक्शन 8 कंपनी करून यामध्ये आता टाटा ट्रस्ट सरकार असं ही ट्रस्ट असून या माध्यमातून 280 कोटी खर्च करून यामध्ये टाटानी काही पैसे दिलेत ट्रस्टच्या माध्यमातून, काही पैसे डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमधून दिले. असं 280 कोटीचं 140 बेडेडचं हे कॅन्सर हॉस्पिटल आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्याचं प्रदूषण लक्षात घेऊन कॅन्सरचे पेशंट्स मोठ्या संख्येने इथं असतात आणि त्यांना इलाज करण्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावं लागतं. अत्याधुनिक सोयी आम्ही इथं केल्या. देशातली पहिली हेलियम गॅसचा उपयोग न करता या ठिकाणी असणारी पहिली मशीन, ही देशातली पहिली, ही या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही घेतली आणि या पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये उत्तमातल्या उत्तम सेवा दिल्या जात आहे. आता आज आचारसंहिता लागली आहे, तर आम्ही निर्णय केला निवडणूक आयोगाशी. या अगोदरच आम्ही पूर्व परवानगीसाठी अर्ज केला होता की राजकीय नेते म्हणून आम्ही कोणीही स्टेजवर राहणार नाही, पण उद्घाटन हे व्हावं आणि त्याला त्यांनी संमती दिली होती आणि त्या माध्यमातून 22ला याचं उद्घाटन हे कोणत्याही राजकीय नेत्याविना होईल. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।